नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार 3000 रुपये PM उज्ज्वला स्कीम आलेला आहे। नक्की ही स्कीम काय आहे, महत्त्वाचे अपडेट काय आहे, संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचे आहे, कारण असेच महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट कंटेंट आपल्यासाठी घेऊन येत असतो, महत्त्वाचे अपडेट आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुमचे काही कॉमेंट असतील तर कॉमेंट जरूर करा। तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर पहा, लाडक्या बहिणींना आजपासून मिळणार 3000। तर पहा, PM उज्ज्वला स्कीम भारतीय महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे। केंद्रीय मंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केलेला आहे। 2025 या आर्थिक वर्षासाठी 12,000 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला असून या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी 9 गॅस सिलेंडरवर प्रत्येकी 300 रुपयांची जी लक्षित सबसिडी आहे ती मिळणार आहे। आणि या निर्णयाचा थेट फायदा देशभरातील 10.33 कोटी कुटुंबांना होण्याची अपेक्षा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या महत्त्वाच्या प्रस्तावाला जी आहे ती मंजुरी देण्यात आलेला आहे। आणि हा निर्णय विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी मोठा दिलासा देणार आहे किंवा दिलासा ठरणार आहे। आता थोडक्यात आपण पाहूयात योजनेचा इतिहास आणि काय उद्देश आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात मे 2016 मध्ये करण्यात आलेली होती आणि जेव्हा भारत सरकारने गरीब घरातील महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्याची जी संकल्पना आहे ती सुरू केली होती। या योजनेचा मुख्य हेतू देशभरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील प्रौढ महिलांना कोणताही प्रारंभिक पैसे न भरता जो LPG गॅस आहे तो कनेक्शन उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा उद्देश होता। पारंपरिक चूल आणि लाकडाच्या धुरामुळे होणाऱ्या आरोग्यापासून ज्या समस्या होत्या त्यापासून महिलांना मुक्त कसं केले जाईल याकडे सरकारचा महत्त्वाचा प्राथमिक उद्देश होता। गेल्या 9 वर्षात या योजनेचा लाखो कुटुंबांनी जो आहे जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती बजावलेली आहे। स्वच्छ इंधनाचा वापर केल्याने पर्यावरण देखील स्वच्छ आणि चांगले निरीक्षण करण्यात आलेले आहे। तर पहा पुढे, आता आपण पाहूयात सबसिडीचे तपशील कशाप्रमाणे आहे। तर पहा, केंद्र सरकारच्या नव्या निर्णय आहे त्या निर्णयानुसार उज्ज्वला योजनेचा जो लाभार्थ्यांना वर्षभरात एकूण 9 गॅस सिलेंडरवर 300 रुपयाची जी सबसिडी आहे ती मिळणार आहे। आणि या हिशोबाने एका कुटुंबाला वर्षभरात 2700 रुपयांची जी बचत होणार आहे ती आपण पाहू शकता, 2700 रुपयांची बचत होणार आहे। मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी यासाठी मोठी जी मदत आहे ती ठरणार आहे। सध्या 7 गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर आहे वाढत्या किमतीमुळे अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत आलेले आहेत किंवा सापडलेले होते, त्यामुळे हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। आणि या सबसिडीचा लाभ केवळ उज्ज्वला योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच मिळणार आहे आणि ते थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। सरकारने हे स्पष्ट केले आहे की ही सबसिडी वर्षातून अधिकतम 9 सिलेंडर पुरतीच मर्यादित राहणार आहे। तर पहा, तुम्हाला इथून पुढे 7 गॅस सिलेंडरवरती तुम्हाला 300 रुपयाची सबसिडी भेटणार आहे आणि 2700 रुपयाची तुमची बचत होणार आहे। त्याचबरोबर ही जी सबसिडी आहे ती फक्त 9 सिलेंडर पुरताच असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। पहा पुढे, आता पाहूयात योजनेची सध्याची व्याप्ती। सरकारी आकडेवारीनुसार जर आपण पाहायला गेलो तर 1 ऑगस्ट 2025 पर्यंत देशभरात एकूण 10.33 कोटी उज्ज्वला कनेक्शन वितरित करण्यात आलेले आहेत। हे आकडे या योजनेच्या व्यापक पोहोचीचे जे आहे ते प्रतिबिंब पाहत आहेत आणि दर्शवतात की सरकारचे जे धोरण आहे ते योग्य कार्य करत आहे। ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा सर्वाधिक फायदा
झालेला आहे किंवा होताना पाहायला मिळत आहे आपल्याला. तर कारण त्यापूर्वी पारंपरिक इंधनावरती अवलंबून राहायच्या शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या महिलांनी या योजनेतून मोठी मदत मिळवली आहे. विविध राज्यांमध्ये या योजनेचा स्वीकार वेगवेगळ्या पद्धतीने केला होतो, परंतु एकंदरीत ती यशस्वी देखील ठरत आहे. सरकारने यापुढे या योजनेचा सविस्तर करण्याची तयारी दर्शवलेली आहे. तर पहा, ज्या पहिल्या महिला होत्या, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिला होत्या, त्यांना लाकडं वगैरे तोडून चूल पेटवायची आणि त्यापासून त्यांनी स्वयंपाक करायचा अशा रीतीने चालत होता आणि धुरापासून जो आरोग्य होता तो आरोग्य खराब होत होतं. परंतु आता जे सरकारने नवीन नियम काढलेला आहे की तुम्हाला 7 गॅस सिलेंडरवरती 300 रुपयाची सबसिडी भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जो गॅस सिलेंडर आहे तो पहिला मोफत भेटणार आहे. त्याचबरोबर 2700 रुपयाची तुमची जी आहे ती बचत होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर चला पुढे पाहूयात महत्त्वाची अपडेट. आता यावरती आर्थिक प्रभाव आणि महत्त्व पाहूयात. या सबसिडी योजनेसाठी सरकारला वार्षिक 12,000 कोटी रुपयांचा खर्च सोसावा लागणार आहे, जो देशाच्या सामाजिक कल्याण धोरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण पाहायला मिळतो. भारत आपल्या एकूण गॅसच्या गरजांपैकी जवळपास 6% गॅस आयात करतो. त्यामुळे या सबसिडीचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व जे आहे ते अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जागतिक स्तरावर ऊर्जाच्या किमतीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सरकारचा हा निर्णय गरीब कुटुंबांना आर्थिक संरक्षण प्रदान करत आहे आणि या योजनेमुळे महागाईच्या काळामध्ये तडाख्यापासून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना काही प्रमाणात संरक्षण मिळणार आहे. तसेच स्वच्छ इंधनाचा वापर देखील त्यांना अतिशय कमी खर्चामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाच एक महत्त्वाचा फायदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील इतर योजनांची तुलना जर केली तर महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना किंवा आणि शिका योजना यासारख्या अनेक महिला कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांचा एकत्रित परिणाम म्हणून राज्यातील महिलांचे जे जीवन आहे ते सुधारण्यामध्ये यशस्वीरित्या पाहायला मिळते. केंद्र सरकारची जी उज्ज्वला योजना आहे आणि राज्य सरकारच्या या योजनांमुळे महिला सक्षमीकरणाच्या ज्या दिशेने एक महत्त्वाचा व्यापक जो दृष्टिकोन निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो. विविध स्तरावरील ज्या योजनांचा एकत्रित परिणाम अधिक प्रभावी ठरत आहे. महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना ही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. यातून अनेक लाडक्या बहिणींचे जे जीवन आहे ते सुधारलेलं आहे, त्यांना प्रेरणा मिळत आहे. तर पहा, आजची हीच होती महत्त्वाची अपडेट. तुम्हाला अपडेट आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुमच्या प्रश्नांची जरूर उत्तर देईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.